आज देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर मुरगुड नगरी भक्तीच्या रसात न्हाऊन निघाली। स्थानिक श्री विठ्ठल मंदिरापासून विठ्ठल रुक्मिणीची अतिशय देखणी आणि शानदार पालखी काढण्यात आली। टाळ मृदुंगाचा गजर, मुखात विठ्ठलाचा नामघोष आणि भक्तांचा अथांग उत्साह। या भक्तिमय वातावरणात संपूर्ण मुरगुड शहर विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झालं होतं। विठू माऊली तू माऊली जगाची, राजा तू पंढरीचा, अशा एकाहून एक सुंदर भक्तिगीतांच्या आणि भजनांच्या तालावर वारकऱ्यांनी शहरात ठिकठिकाणी पालखीचं जंगी स्वागत केलं। गावभागातील श्री अंबाबाई मंदिर, राम मंदिर, जुन्या पोलीस ठाण्यातील दत्त मंदिर, श्री हनुमान मंदिर, आत्मरूप गणेश मंदिर अशा सर्व प्रमुख ठिकाणी पालखी थांबून भाविकांनी अत्यंत श्रद्धेनं विठुरायाची महाआरती केली। पालखीचं आगमन होताच नागरिकांनी आणि भाविकांनी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती। आषाढी एकादशीच्या उपवासानिमित्त या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी भक्तांच्या वतीनं उपवासाची खिचडी, केळी, दूध, राजगिरा लाडू आणि बटाटा वेफर्सचं उत्साहात वाटप करून अन्नदानाची अखंड सेवा बजावण्यात आली। मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी वारकरी बांधवांनी टाळ मृदुंगाच्या तालावर लयबद्ध रिंगण धरलं। महिला आणि भाविकांनी आनंदानं फुगड्या घालण्याचा मनमुराद आनंद लुटला। परम विठ्ठल भक्त आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रवचनकार डॉक्टर देशमुख साहेब यांच्या निवासस्थानी जेव्हा पालखीचं आगमन झालं तेव्हा तिथं खऱ्या अर्थानं भक्तीचा ओसंडून वाहणारा पूर पाहायला मिळाला। भाविकांच्या अश्रूतून आणि जयघोषातून विठुरायाबद्दलचं अथांग प्रेम स्पष्ट दिसत होतं। या अखंड आणि मंगलमय पालखी मिरवणुकीत मुरगुडमधील अनेक मान्यवर आणि विठ्ठल भक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। यावेळी विश्वास रावण, धोंडीराम राऊत, श्यामराम मेंढके, मारुती शेट्टी, संतोष लोहार, साताप्पा मेंढके, महादेव वणकर, चंद्रकांत तिकोडे, श्रीरंग गुरव, कृष्णा कुंभार, शिवाजी पाटील, अनिकेत सुतार, सर्जेराव भाट यांच्यासह शेकडो भाविक या भक्ती सोहळ्यात तल्लीन झाले होते। माऊलीच्या आगमनानं संपूर्ण मुरगुड नगरीत प्रत्यक्ष पंढरीचा सोहळा अवतरल्याचा अनुभव सर्वांनी घेतला।